शरद पवार सांगलीच्या तासगावात चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। सकाळी 11 वाजता या सभेला सुरुवात होईल। यावेळी जयंत पाटील, विश्वजित कदम आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत। बारामतीत शरद पवारांच्या सभा होणार आहेत। उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी करंजे पुलगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता सभा होईल। माळेगावला संध्याकाळी 7 वाजता जाहीर सभेचं आयोजन केलं आहे। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या आज 3 सभा होणार आहेत। पहिली सभा इंदापूरच्या सणसरमध्ये सकाळी 9 वाजता, दुसरी सभा शेळगावमध्ये सकाळी 11 वाजता आणि निमगाव केतकीमध्ये दुपारी 2:30 वाजता जाहीर सभा होईल। मवियाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगलीमध्ये सभा घेणार आहेत। नेमिनाथ नगर ग्राउंडवर संध्याकाळी 5:30 वाजता ही सभा होईल। या सभेला संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि मवियाचे नेते उपस्थित राहतील। कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत। श्रीकांत शिंदेंची मवियाच्या वैशाली दरेकर यांच्याबरोबर लढत होणार आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे दोघे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। गिरीश महाजन आणि छगन भुजबळ सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत आणि सकाळी 9 वाजता बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला अभिवादन करून नंतर चैत्यभूमी आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन रॅलीद्वारे ते बांद्रा कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत। यावेळी आदित्य ठाकरे त्यांच्याबरोबर उपस्थित असतील। मुंबईमध्ये मवियाचे उमेदवार भूषण पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। वांद्रे निवडणूक कार्यालयात सकाळी 10 वाजता ते आपला अर्ज दाखल करतील। भूषण पाटील यांची लढत ही पियुष गोयल यांच्या विरोधात होणार आहे। मुंबईमधील सर्व 6 जागा महायुती जिंकेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। त्यांनी मुंबईमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावली। मतदारसंघाचा आढावा यामध्ये घेण्यात आला। प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली। प्रत्येकानं महायुतीचा धर्म पाळावा, कामाला लागा, पुढच्या भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असल्याच्या सूचना त्यांनी केल्या। काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचा लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये माहिती दिली आहे। एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या लोकसभेच्या 3 जागांचा आढावा घेण्यासाठी बाळासाहेब भवन इथं बैठक घेतली आणि विशेष म्हणजे या बैठकीला संजय निरुपम हजर होते। नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर समता परिषदेचे कार्यकर्ते नाराज झाले। समता परिषदेचे दिलीप खैरे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत। दिलीप खैरे भुजबळांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि कट्टर समर्थक आहेत। भुजबळ निवडणूक रिंगणामध्ये नसल्यानं समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। कोकणामध्ये भाऊबंदकी पाहायला मिळते। सामंत विरुद्ध सामंत असा सामना सुरू झालाय। किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत जनसंपर्क कार्यालय हा बॅनर हटवून किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर लावले। त्यामुळे किरण सामंत अजूनही उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा तळ कोकणामध्ये सुरू झाली आहे। नव्या बॅनरवरून उदय सामंत यांचा फोटो काढण्यात आला आहे। संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी 6 वेळा नमाज पठण केलं तरी त्यांना मतं मिळणार नाहीयेत असा दावा संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केला। खैरेंच्या नमाज पठणाच्या व्हिडिओवर भुमरेंनी हा टोला लगावला। मुस्लिम समाज आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या उमेदवारांवरून अनिल परब यांनी भाजपवर टीका केली। किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे भाजपला हा भ्रष्टाचार मान्य होता का असा सवाल उपस्थित करत सोमय्या यांना स्टार प्रचारक करा अशी खोचक टीका अनिल परब यांनी केली। अहमदनगरमध्ये महायुतीच्या सभेतील गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। देऊळगाव सिद्धी इथं एका नागरिकानं सुजय विखे पाटलांना जाब विचारला। कोरोना काळात तुम्हाला फोन केला, तुम्ही फोन उचलला नाही, उपचाराअभावी माझी आई गेली असं त्यांनी सांगितलं। मात्र सुजय त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेत यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला। सातारा जिल्ह्यातल्या काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कराडमध्ये केला। या नेत्याला राज्यपाल व्हायचा असा दावा आंबेडकरांनी केला। वंचितच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कराडमध्ये ते आले होते आणि त्यांच्या या विधानामुळे चर्चा रंगली आहे।
रत्नागिरीमध्ये वंचितची सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र प्रकाश आंबेडकर सभेला अचानक गैरहजर राहिले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा दौरा रद्द का झाला याची चर्चा रंगली. यावेळी कडक उन्हामुळे कार्यकर्ते खुर्च्यांवर न बसता झाडाच्या आडोशाला बसल्यामुळे खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे गैरहजर होत्या. त्यामुळे विखे आणि कोल्हेमधील पक्षांतर्गत संघर्ष समोर आला. नरेंद्र मोदी हे शाहू महाराजांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचा दावा भाजप नेते समजित घाडगेंनी केला. नरेंद्र मोदींची कोल्हापुरातली सभा छत्रपती शाहू महाराजांच्या गादी विरोधात असल्याची टीका विरोधकांनी केली. त्याला समजित घाडगेंनी उत्तर दिलं. राज्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. सगळीकडे तापमानात प्रचंड वाढ झाली. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले. सर्वाधिक पारा सोलापूरमध्ये 44 अंशांवर गेलाय. जेऊरमध्ये तर 44.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलंय. तर मुंबईचा पारा हा 34.1 अंश आणि मुंबई उपनगरात 38.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. उल्हासनगर शहरातील बेवारस वाहनांवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यावेळी 11 बेवारस वाहनांवर कारवाई करून 17,000चा दंड वसूल केला गेला. शहरात या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. मे महिन्याच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यातल्या 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्प कोरडे पडले. जालना शहराला पाणी पुरवठा करणारा घाणेवाडी तलाव सुद्धा कोरडा ठाक झाला. यामुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न गंभीर झालाय. सध्या शहराला जायकवाडी योजनेतून दर 12 दिवसांनी पाणी पुरवलं जातं. त्यामुळे मे महिन्यामध्ये हा पाणी प्रश्न आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. वाशिमच्या वानोजामधील प्रादेशिक जंगलामध्ये कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली. या पाणवठ्यामध्ये वनविभाग वेळोवेळी टँकरनं पाणी भरतं. त्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत होणार आहे. सलमान खान घर गोळीबार प्रकरणामध्ये आरोपी अनुज थापन यानं आत्महत्या केली आहे. पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या झाल्यानं याचा तपास आता राज्य CID करणार आहे. अनुजनं चादरीच्या मदतीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय. सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणात अनुज थापननं हत्यारं पुरवल्याचा आरोप होता आणि ही हत्या असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. महादेव ॲप बेटिंग प्रकरणामध्ये साहिल खान याची पोलीस कोठडी 7 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर तपासामध्ये साहिल खान अजिबात सहकार्य करत नसल्याचं यावेळी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि यासाठी वाढीव पोलीस कस्टडीची मागणी पोलिसांनी केली. तर साहिल हा सेलिब्रिटी असून तो फक्त महादेव ॲप प्रमोट करत असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं.